नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जनरल स्टडी. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलेलं आहे की शाहिस्तेखानावर महाराजांनी केलेला छापा 1663 मध्ये, 5 एप्रिल 1663 मध्ये तो छापा महाराजांनी घातलेला होता. तिथून शाहिस्तेखानाला एवढा जबर वचक बसला की तो महाराष्ट्र सोडून सरळ पळून गेला आणि तो सरळ बंगाल प्रांतामध्ये जाऊन तो तिथं राज्यकारभार पाहू लागला. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये महाराजांनी जवळजवळ इतकी ख्याती वाढवलेली होती की महाराजांकडे एक मोठा असा शत्रू कोणी उरलेला नाही आहे सध्या. विजापूरचा आदिलशहा तो सुद्धा कमजोर झालेला आहे. त्यांचा जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त प्रदेश हा मराठ्यांनी जिंकून घेतला. स्वराज्याचा विस्तार सुरू झालेला आहे. आता शाहिस्तेखानसुद्धा पळून गेलेला आहे. म्हणजे स्वराज्याची घडी आता नीट बसलेली आहे आणि स्वराज्य हे स्थिर सावर झालेलं आहे. कोणी महत्त्वाचा शत्रू राहिलेला नाही आहे. मग अशा वेळेला महाराजांनी आता अशा वेळेला काय करायचं, असे कोणते एक योजना किंवा मोहीम काढली पाहिजे असं महाराजांच्या मनात विचार आला. तर स्वराज्य आता बळकट करायला पाहिजे, सैन्यशक्ती वाढवायला पाहिजे, आरमाराची निर्मिती करायला पाहिजे. आरमार म्हणजे युद्धनौका, समुद्राची ताकद वाढवायला पाहिजे, समुद्री किल्ले बांधायला पाहिजे. तर असे बळकटीकरण स्वराज्याचं केलं पाहिजे, हे महाराजांच्या मनात विचार आला असा. मग त्यासाठी संपत्ती लागते. एवढा पैसा आपल्याकडे आहे नाही. घोडदळ मजबूत करायचं आहे, वाढवायचं आहे, सैन्य वाढवायचं आहे. कारण आज ना उद्या महाराजांना माहिती होतं, आज ना उद्या दिल्लीचा बादशहा हा लालची होईल आणि स्वराज्यावर येऊन आक्रमण करेल. कारण महाराष्ट्रामध्ये एक स्वराज्य स्थापन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, हे त्याला पटलेलं नाही आहे आणि ते पटणारं पण नाही आहे. तो पदपातशाह हे हिंदुस्थान, औरंगजेब स्वतःला हिंदुस्थानाचा भाषा समजतो, संपूर्ण हिंदुस्थान त्याला गिळंकृत करायचं आहे. मग तो अशा वेळेला भारताच्या इतर प्रांतांमध्ये एक स्वतंत्र किंवा स्वराज्य स्थापन केलेला राजा आहे हे त्याला आवडणार नाही किंवा पटणार नाही. म्हणून महाराजांनी आता स्वतःची ताकद वाढवायला सुरुवात केली. मग पैसा संपत्ती आणायची कुठून? तर महाराजांकडे एक चांगला पर्याय डोळ्यासमोर दिसत होता, तो म्हणजे सुरत. सुरत म्हणजे औरंगजेबाची, मुघलांची दक्षिणेकडील आर्थिक राजधानी. ही मुंबईच्या उत्तरेला आणि समुद्र किनारपट्टीला लागूनच आहे. अमाप संपत्ती त्या ठिकाणी, प्रचंड संपत्ती, व्यापारी खूप मोठमोठे आहेत. तिथं युरोपियन व्यापार खूप मोठ्या प्रमाणात चालतो. ते एक समुद्री बंदर आहे. त्यामुळे परदेशातून येणारा सगळा पैसा आणि धनसंपत्ती त्या ठिकाणी लबलबून भरलेली आहे. तर अशा धनसंपन्न शहरावर जर छापा घातला अशा शांततेच्या काळामध्ये, तर आपल्याला भरपूर धनलाभ होऊ शकतो, हे महाराजांच्या मनात आलं आणि महाराजांनी त्याची योजना आखली. तर 5 जानेवारी महत्त्वाची घटना ही आहे. आता आपण घटनाक्रमच घेत आहोत. तर महत्त्वाची घटना ही नंतरची आहे, लिहून घ्या. 5 जानेवारी 1664 सुरत याची पहिली लूट. महाराजांनी घडवून आणली. कोणाला कल्पकल्पितही खबर नव्हती किंवा अंदाजही नव्हता की राजा शिवाजी असं काहीतरी करेल, सुरतेवर छापा घालेल आणि संपूर्ण सुरत ही लुटून घेऊन जाईल, असं कोणाला वाटलंच नव्हतं. पहिल्यांदाच अशी घटना झालेली आहे. म्हणजे आपण संपूर्ण आतापर्यंत शिवचरित्रात जे पाहिलेलं आहे, ज्या ज्या काही घडामोडी आणि घटना घडत आहेत, त्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेल्या आहेत असं लक्षात येतं. सुरतेची लूट झाली, त्यानंतर वाघनख्यांनी अफजलखानाचा वध आहे, त्यानंतर वेषांतर करून किंवा प्रतिशिवाजी तयार करून एक शिवाजी सिद्धी जोहरकडे पाठवणे आणि दुसरा शिवाजी निसटून जाणे, असा प्रकार पहिल्यांदाच झालेला आहे. रात्रीचेच किल्ले बळकावण्याचे प्रकार हे फक्त शिवाजीच्याच राजांच्याच फौजेमध्ये होते. सपासप उंच कडे चढून जाणे, अशी टोळी जी आहे ती शिवाजी महाराजांच्याच सैन्यामध्ये होती. तर अशी काही चमत्कारिक घटना ज्या आहेत चमत्कारिक घटना अशा असणे हे फक्त शिवाजी महाराजांच्या सैन्याचं एक वैशिष्ट्य होतं. तर तशीच एक चमत्कारिक घटना म्हणजे सुरतीची लूट.
तर ती महाराजांनी घडवून आणली. त्यामध्ये एक विशेष सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की अनेक व्याख्यानकारही सांगतात, इतिहासकारही सांगतात आणि लेखकांनी लिहिलेलं आहे. एक आदर्श राजा त्यानं लूट केली तर ती कशी केली. लूट करताना जे निर्दोष व्यक्ती आहेत त्यांना हात घालायचा नाही. लूट करताना फक्त धनसंपत्तीचीच लूट करायची आहे. मंदिर मस्जिदाला हात घालायचा नाही, महिलांना हात लावायचा नाही, मनुष्यबळी घ्यायचा नाही, व्यर्थ म्हणजे विनाकारण मनुष्यबळी घ्यायचा नाही. आणि जर कोणी तुमच्यावर चालून येत असेल, शस्त्र उगारत असेल तर त्याला जिवंतही ठेवायचं नाही, कारण तो म्हणजे हिंसक झालेला आहे. आणि आपण आपल्याकडे शस्त्र आहे ते आपण सुरक्षेसाठी स्वतःच्या वापरले पाहिजेत. तर अशी महाराजांची योजना होती. फक्त लूट करणे, युद्ध न करणे, शस्त्र न चालवणे, कुणाला त्रास न देणं, ह्या सगळ्या गोष्टींची बारकाईने काळजी महाराजांनी घेतलेली होती आणि आपल्या सैन्यांना तशी सूचनाही दिलेली होती. तर 5 जानेवारी 1664ला सुरतेची पहिली लूट झाली. तर या धक्क्याने औरंगजेब अगदीच खचून गेलेला होता की एवढी मोठी जी व्यापारी पेठ आहे, संपूर्ण भारताची जवळजवळ मोठ्या प्रमाणात जिथं व्यापार चालतोय ती संपूर्ण व्यापारपेठ, बाजारपेठच शिवाजीनं लुटून नेली म्हटल्यावर त्याच्या हृदयाचा म्हणजे काटा सरकणे आणि डोक्यात ते शिल्लक घुसणे हे साहजिकच होतं. तर त्याला गोष्ट ती सहन झाली नाही. त्यानंतर त्यानं काय केलं, त्यानं मिर्झा राजा जयसिंग, आता शिवाजी महाराजांना संपवायचं आहे, त्यानं सुरतेची लूट केली आहे तर याचा आपण बदला घेतला पाहिजे म्हणून त्यानं मिर्झा राजा जयसिंग हा एक राजपूत होता, त्या राजपूताला शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी पाठवलं. काय नाव त्याचं, मिर्झा राजा जयसिंग. ठीक आहे. जवळजवळ संपूर्ण राजस्थानचे ज्या काही संस्था होत्या, राजस्थानचे जे काही सत्ता होत्या त्या जवळजवळ संपूर्ण सत्ता या मुघलांच्या आता म्हणजे मुघलांचे मांडलिक म्हणून त्या सत्ता काम करत होत्या. त्यातलाच हा मिर्झा राजा एक जयसिंग. संपूर्ण राजस्थान असं म्हणायचं तर संपूर्ण राजस्थान आता दिल्लीच्या ताब्यामध्ये होता. 1664मध्ये ही झाली सुरतेची लूट. 1664मध्ये 5 जानेवारी 1664ला लूट झाल्यानंतर एक महत्त्वाची घटना 64मध्ये घडली, ती म्हणजे शहाजी महाराजांचा मृत्यू. 23 जानेवारी लगेच त्याच महिन्यात 23 जानेवारी 1664ला शहाजी महाराजांचा मृत्यू आहे. हा अपघाती मृत्यू आहे. शहाजी महाराजांचा अपघाती मृत्यू आहे. अपघात म्हणजे काय झालं होतं नेमकं, बंगलोरला झालं. यांचा मृत्यू बंगलोरला, ते तिथंच कार्यरत होते कायम. नेमकं काय झालं की एकदा घोडसवारी करत होते, तर घोडसवारी करताना अचानकपणे घोड्यावरून पडले. पण ते पडल्यावर मरण पावले असं नाही, पडताना त्यांचा पाय जो आहे तो रिकिबीमध्ये अडकला. रिकीब काय असते माहिती आहे का, रिकीब घोड्यावर चढताना किंवा उतरताना अशी एक पायरी असते छोटीशी लोखंडाची, हे चामड्याची वादी म्हणजे बेल्ट आणि हे ते लोखंडी कडी, याच्यावर पाय ठेवणे, याच्यावर पाय ठेवून घोड्यावर चढणे, याला म्हणतात रिकीब. नकळत पडले आणि पडले तर ते खाली पडायला पाहिजे होते, परंतु रिकिबीमध्ये पाय अडकून राहिला आणि घोडा समोर धावत राहिला, तर त्यांची फरफट होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर तो असा एक भयानक अपघात झाला आणि अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 1664 23 जानेवारी 1664ला शहाजी महाराजांचा मृत्यू आहे. तर तेही एक दुःख राजमाता जिजाबाईंना आणि शिवाजी महाराजांना पचवावं लागलं. त्यानंतर राजमाता जिजाबाई ह्या सती जाण्याच्या तयारीत होत्या. त्यांनी ठरवलेलं होतं की सती जायचं, परंतु स्वराज्याच्या मार्गदर्शक त्या कायम शिवाजी महाराजांच्या राहिलेल्या होत्या. म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना विनंती केली आणि सती न जाण्याचं म्हणजे सती न जाण्यासाठी त्यांनी विनंती केली. मग राजमाता जिजाबाईंनी सती न जाण्याचा निर्णय घेतला. निर्णय हा बदलला, कारण शिवाजी महाराजांना सुद्धा शेवटपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी आणि स्वराज्य वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी अजून महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा व्हायचा आहे. मग स्वराज्याची संकल्पना पूर्ण कोण करणार, ज्यांनी स्वप्न दाखवून दिलेलं आहे तेच जर कायम शेवटपर्यंत सोबत नाही आहेत तर एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून राजमाता जिजाबाईंनी सती न जाण्याचा निर्णय घेतला. ही एक महत्त्वाची घटना.
त्यानंतर मिर्झा राजा जयसिंग आलेला आहे. ठीक आहे. मिर्झा राजा तर शाहिस्ते खानानं खरं तर एवढी लूट केलेली होती महाराष्ट्राची 1.5 वर्षामध्ये, अमाप लूट. म्हणजे जिथे मिळेल तिथे त्याने लुटालूट करायला सुरुवात केली, रयतेला त्रास द्यायला सुरुवात केली. मग त्याची भरपाई कुठेतरी काढायची होती म्हणून महाराजांनी सुरत लुटली. आणि सुरत लुटल्यानंतर औरंगजेबाला ते पचलं नाही, ते ठीक वाटलं नाही. म्हणून आता महाराजांचा बंदोबस्त करायचा आहे म्हणून त्यांना मिर्झा राजाला महाराष्ट्रात पाठवलं. तर त्यावेळेला राजे पुरंदरच्या किल्ल्यावर होते. त्यावेळेला महाराज पुरंदरच्या किल्ल्यावर होते. मिर्झा राजा म्हणजे मिर्झेचा राजा, हे राजस्थानचं एक ठिकाण आहे मिर्झा. तर त्या मिर्झेचा राजा जयसिंग तो आलाय सैन्य घेऊन आणि त्यानं सरळ पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. तर तो साधारण 4-6 महिने वेढा चालला. महाराजांच्या असं लक्षात आलं की हा वेढा फोडणं कठीण आहे, अवघड आहे आणि किल्ल्यावरची रसदसुद्धा संपलेली आहे. मग करायचं काय? तर एकमेव पर्याय आहे की बोलणी सुरू करायची आणि करार करायचा, तह करायचा. महत्त्वाची घटना कोणती लिहून घ्या. 1665 मध्ये पुरंदरचा तह औरंगजेबाने पाठवलेल्या मिर्झेचा राजा जयसिंग याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. यात शिवाजी महाराज अडकून पडले म्हणून हा तह करण्यात आला. हा महत्त्वाचा पॉईंट. मग करार करण्यात आला की करार कोणता होता? तर स्वराज्यात जे किल्ले होते त्यापैकी काही किल्ले हे मुघलांना द्यायचे होते. एकूण 35 किल्ले होते, त्यापैकी 23 किल्ले हे मुघलांना द्यायचे होते करारानुसार आणि उरलेले 12 किल्ले हे स्वराज्यात राहणार होते. आता 23 किल्ले देणं म्हणजे काही एवढी साधी गोष्ट नाही. ते 23 किल्ले जिंकण्यासाठी किती संपत्ती गमवावी लागली, किती माणसं गमवावी लागली, किती मेहनत लागली आणि किती साधन संपत्ती खर्च करावी लागली, हे ज्यांचं त्यांनाच माहिती असते. एवढी सोपी आणि साधी गोष्ट नाही आहे. पण तरीसुद्धा मोठ्या जीवावर महाराजांनी तो करार केला आणि तो करावाच लागला, नाहीतर महाराजांना कैद झाली असती. या करारानुसार 23 किल्ले देण्यात आले. आणि दुसरा करार असा झाला की किल्ले दिल्यानंतर जेव्हा संपूर्ण किल्ल्यांचा ताबा मुघलांकडे येईल तोपर्यंत संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजीराजे हे मुघलांकडे ओलीस म्हणून राहतील. ओलीस म्हणून म्हणजे जोपर्यंत संपूर्ण किल्ल्याचा ताबा येत नाही तोपर्यंत सुरक्षेसाठी म्हणून हे संभाजी महाराज जे आहे ते आमच्याकडे राहतील असं करार झाला. तर ते मुघलांकडे मिर्झा राजांकडे सरदाराकडे त्या राहिलेत. नंतर असं ठरलं आहे की सगळ्या किल्ल्यांची जी जबाबदारी आहे ती मुघलांकडे दिल्यानंतर दिल्लीला औरंगजेबाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांना जायचं आहे. का? तर औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे. त्यासाठीही सुद्धा महाराज तयार झाले आणि महाराज वाढदिवसाला निघाले. तर सोबत संभाजी महाराजांना सुद्धा घेऊन गेले. त्यावेळेला संभाजी महाराजांचं वय होतं साधारण 8 वर्ष. तर 8 वर्षाचे संभाजी महाराज आणि शिवाजीराजे हे आग्र्याला गेले. राजधानी त्यावेळेला आग्रा होती, लक्षात घ्या. दिल्ली म्हणजे काय? दिल्ली म्हणजे नेमकं दिल्ली नाही, तर आग्र्याच्या किल्ल्यामध्ये तिथून आग्र्याच्या किल्ल्यातून राज्यकारभार चालत होता. तर औरंगजेबाच्या भेटीला महाराज गेले. नंतर आग्र्यातून महाराजांची सुटका कशी, तो सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. तर 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. त्या तहानुसार मिर्झा राजानं स्वतःच्या जयसिंगाने स्वतःच्या जबाबदारीवर म्हणजे शिवाजी महाराजांना तिथे कोणताही धोका नाही किंवा होऊ देणार नाही या जबाबदारीवर शिवाजी महाराजांना आग्र्याला नेलं आणि तिथून सुखरूप परत आणू असाही विश्वास दिला. परंतु शिवाजी महाराज हे नुसते विश्वासावर गेलेले नाही, ते पूर्ण प्लॅन करून गेलेले होते. त्यांच्या डोक्यात काहीतरी होतंच. ते तिथं गेल्यानंतर मग काय झालं की दरबारात महाराजांना हजर करण्यात आलं. आणि त्यांचा त्या ठिकाणी अपमान झाला. अपमान म्हणजे जे सरदार होते ते काही सरदार महाराजांच्या ओळीच्या म्हणजे रांगेच्या समोर उभे होते आणि शिवाजी महाराजांना त्या दरबारामध्ये शेवटच्या रांगेमध्ये उभं करण्यात आलं. खरं तर मराठा साम्राज्याचा स्वतंत्र शासक म्हटल्यावर
महाराजांची अशी अपेक्षा होती की औरंगजेबाने त्याच्याच बाजूला सिंहासन स्थापन करून शिवाजी महाराजांना त्याच्या बाजूला बसवायला पाहिजे होतं. कारण हा एक राजा आहे. एका राजानं दुसऱ्या राजाचा सन्मान कसा करावा हे जर औरंगजेबाला कळत नसेल तर आम्हाला या दरबारात हजर होण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणून महाराज खूप चिडले आणि ते चिडल्यानंतर तिथून निघून गेले. त्यांच्या मनात एक राग निर्माण झाला, अपमान झाल्यामुळं. कारण त्यांना सगळ्यात शेवटच्या फळीमध्ये, सगळ्यात शेवटच्या ओळीमध्ये उभं करण्यात आलं होतं. त्यानंतर तिथे फक्त त्यानंतर शिवाजी महाराजांनी ठरवलं की पुन्हा या दरबारामध्ये आम्ही कधीच हजर होणार नाही. तुर्तास त्यावेळेसाठी मात्र औरंगजेब काहीही बोलला नाही. परंतु औरंगजेबाच्याही डोक्यात जे वादळ घर करत होतं ते नेमकंच की शिवाजी तर आता इथे आलेला आहे, परंतु आता त्याला परत जाऊ द्यायचं नाही. तो आपल्या वाघाच्या जबड्यामध्ये येऊन फसलेला आहे आणि त्याला इथून परत जाणे उपयुक्त ठरू नये अशी सगळी व्यवस्था करून ठेवलेली होती. आणि शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवण्यात आलं. शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवण्यात आलं आग्र्याला. नजर कैदेत म्हणजे काय तर ते त्यांच्या स्वतःच्याच घरी राहतील. त्यांना जी राहण्याची जागा दिलेली आहे त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या राहत्या घराच्या संपूर्ण सभोवताली सुरक्षा रक्षक जे आहेत ते औरंगजेबानं नेमून दिलेले व्यक्ती, सैनिक ते राहतील. ते पाहणी करतील की राजा शिवाजी जातो कुठं, त्याच्या मागे मागे जाणे, त्याला कुठेही भटकू न देणे, ह्या सगळे कार्यक्रम चालवणे म्हणजेच त्याला नजर कैद म्हणतात. नेमकं तो काय काय करतोय राजा ह्या सगळ्या गोष्टीवर नजर ठेवणे म्हणजेच नजर कैद. म्हणजे पळून जाऊ नये, राजा पळून जाऊ नये किंवा तो कोणासोबत जाऊ नये या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं जात होतं. आता शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता दरबारात हजर व्हायचं नाही. परंतु मग मराठ्यांकडून आग्र्याच्या शासनामध्ये, दिल्लीच्या शासनामध्ये दरबारामध्ये कोणतरी प्रतिनिधित्व लागेल. तर असं प्रतिनिधित्व कोण करू शकेल तर 8 वर्षाचे संभाजी महाराज. तर 8 वर्षाचे संभाजी महाराज रोज राजदरबारामध्ये हजर व्हायचे. त्यांना 50,000 मनसबदारी देण्यात आली होती. औरंगजेबाकडून संभाजी महाराजांना जे युवराज होते मराठ्यांचे, 8 वर्षाच्या युवराजाला 50,000 मनसबदारी देण्यात आलेली होती. म्हणजे 5,000चं सैन्य, औरंगजेबाचं 5,000चं सैन्य हे संभाजी महाराजांच्या नेतृत्वात चालणार होतं. राजदरबारात त्यांना एक सन्मान आणि मान दिलेला होता. पण ह्या सगळ्या गोष्टीची शिवाजी महाराजांना गरज नव्हती. त्यांना करारानुसार भेट द्यायची होती आणि भेट देऊन आपल्या स्वराज्यात निघून जायचं होतं. पण नजर कैदेत ठेवल्यामुळे आता त्यांना तिथून निघून जाणं शक्यही होत नव्हतं. मग महाराजांनी काय केलं की कायद्यानं औरंगजेबाला पत्र लिहिलं. त्यावेळेला संभाजी महाराजांचं राजदरबारामध्ये जाणं येणं सुरूच होतं, तो प्रश्नच नाही. 50,000 मनसबदार म्हटल्यावर त्याला रोज जाणे, खबर देणे, कोणतं काम केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीची माहिती बादशहाला देणे हे गरजेचं होतंच. शिवाजी महाराज मात्र आपले घरीच होते. शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं औरंगजेबाला की आम्ही आमच्या स्वराज्यात जाऊ इच्छितो, आमच्या प्रांतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जाऊ इच्छितो, आम्हाला इथून जाण्याची परवानगी द्यावी. परंतु ते पत्र औरंगजेबाने तसंच ठेवलं, त्यावर काहीही प्रतिक्रिया, रिप्लाय दिलेला नाही. म्हणजेच औरंगजेबाला ते मान्यच नव्हतं. शिवाजी राजांना इथून जाऊ देणे हे त्याच्या मनातच नव्हतं, त्याला जाऊच द्यायचं नव्हतं. मग महाराजांच्या लक्षात आलं आहे की हा इथून आपल्याला जाऊ देत नाही, म्हणजे याच्या मनात काहीतरी काळपिवळं आलेलं आहे आणि भविष्यात हा काही वेगळी चाल खेळू नये म्हणून हा चाल खेळण्याच्या आधीच आपण काहीतरी युक्ती केली पाहिजे आणि आपण आपली चाल खेळली पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच आग्र्यावरून सुटकेचा प्रयत्न चालवला. बघा, एक विलक्षण चतुर्बुद्धी महाराजांकडे होती. महाराजांनी काय केलं मग? महाराज तर घरीच होते, बाहेर जायचं काही कारण नव्हतं, नजर कैदेत असल्यामुळे फक्त संभाजी महाराज जात होते. शिवाजी महाराजांनी मग एक योजना सुरू केली. आधी तर असं नाटक केलं आहे की आमची तब्येत बरोबर नाही आहे, प्रकृती ठीक नसल्यामुळे आम्ही कुठं जाऊ शकत नाही आणि प्रकृती ही खूप महिन्यापासून ठीक नाही आहे, 2 महिने झाले, 3 महिने झाले, प्रकृती खालावत चाललेली आहे, ती ठीक होत नाही आहे. म्हणून गोरगरिबांना पेढे वाटणे, मिठाई वाटणे हा कार्यक्रम शिवाजी महाराजांनी चालू केला.
खरं तर जेव्हा आग्र्याला महाराज गेलेले होते त्यांच्यासोबत काही 800 असं काहीतरी सैन्य होतं, मावळे होते. शिवाजी महाराजांनी जेव्हा पत्र लिहिलं औरंगजेबाला आणि महाराष्ट्रात परत जाण्याची परवानगी त्याने दिली नाही, त्यावेळेला महाराजांच्या हे सगळं लक्षात आलेलं आहे की आता आपल्याला इथे अडकवून ठेवण्यात आलेलं आहे. आता इथे काहीतरी युक्तिवाद केला पाहिजे. आणि त्याच वेळेला महाराजांनी ते 800 ते 1000 सैन्य जे आहे ते एकूण संपूर्ण सैन्य एकही माणूस मागं ठेवलेला नाही. काही विश्वासू मित्र आणि काही विश्वासू सरदार सोडले तर सगळ्या सैनिकांना महाराष्ट्रात परत पाठवलं. म्हणजे ते इथं किमान अडकून पडू नये. कारण आपल्याला इथून सुटका नाही, म्हणजे आपल्याला युक्तिवादच केला पाहिजे, वेषांतर करून जावं लागेल, नाही तर काहीतरी वेगळा प्रयत्न केला पाहिजे. परंतु सैनिकांना अडकून ठेवू नये, एकही सैनिक मारला गेला नाही पाहिजे, म्हणून महाराजांनी सगळ्या सैनिकांना महाराष्ट्रात परत पाठवून दिलं आणि आपला युक्तिवाद चालू केला. गोरगरिबांना मिठाई वाटण्याचा त्यांनी ती योजना सुरू केली. मग ते मिठाईचे पेटारे यायचे पेढ्यांचे, महाराजांचा शाही स्पर्श त्या पेढ्याच्या पेटाऱ्याला व्हायचा आणि मग तो तिथून वाटपासाठी निघून जायचा. असं बरेच महिने चाललं. सुरुवातीला ते जे शिपाई होते बाहेरचे ते चेक करायचे की पेटाऱ्यात बसून कोणी जात तर नाही, हा काही वेगळा डाव तर नाही. कारण शिवाजी राजे म्हणजे गनिमी काव्यात एक तरबेज आणि त्याचे तत्त्वज्ञ आहेत. गनिमी काव्यात ते तरबेज असल्यामुळे ते काय करतील याचा भरोसा नाही, त्यामुळे नेहमी चेक व्हायचं पेटारं की पेटाऱ्यात कोणी बसून जात तर नाही. असा कार्यक्रम बरेच दिवस चालला. मग हळूहळू त्या सैनिकांनी सुद्धा चेक करायचं सोडून दिलं. ते कंटाळा करायला लागले, त्यांना त्रास यायला लागला. मग खरंच एक दिवस शिवाजीराजे पेटाऱ्यात बसून निघून गेलेच. मग त्यांच्या जागी कोण बसलं होतं, त्यांच्या जागी पलंगावर कोण बसलेलं होतं, तर त्या व्यक्तीचं एक हिरोजी फर्जंद असं त्यांचं नाव आहे. हिरोजी फर्जंद नावाचे व्यक्ती होते, जे शिवाजी महाराजांच्या पलंगावर झोपून राहिले आणि शिवाजी महाराज तिथून निसटून गेले. नंतर काही वेळानंतर असं झालं की शिवाजी महाराज तर निघून गेलेच, संभाजी महाराजही सोबत निघून गेले. मग आता हिरोजींनी कसं निसटून जायचं, तर काही वेळानंतर हिरोजी बाहेर आले आणि ते सांगतात की मला महाराजांसाठी औषधी आणायला जायचं आहे, महाराज आतमध्येच बसून आहेत. कोणाच्या कानोकानही खबर नाही की महाराज कधीच निघून गेलेले आहेत आणि हिरोजीला बाहेर जाण्याची परवानगी होतीच. तर हिरोजीसुद्धा बाहेर निघून गेले आणि तेही परत आले नाही. खूप वेळानंतर असं लक्षात आलं की घरात हालचाल होतच नाही आहे. नंतर परीक्षा घेण्यासाठी म्हणून आतमध्ये कोणीतरी पाहायला आलं आणि मग ही सगळी घटना उघडकीस आली की आतमध्ये कोणीच नाही, शिवाजी राजा कधीच पळून गेलेला आहे. तर अशा प्रकारे महाराजांची सुटका झालेली आहे. परंतु आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका नेमकी कशी झाली ही जी मी घटना सांगितलेली आहे त्यापेक्षा काही इतिहासकारांनी वेगळी रचलेली आहे. तर प्रत्येक इतिहासकारांचं वेगळं आपापलं मत आहे. काही म्हणतात की संभाजी महाराज तिकडूनच फरार झालेत, ते पेटाऱ्यात बसून गेलेच नाहीत. काही लोक असे म्हणतात की शिवाजी महाराज जे पेटाऱ्यात बसून गेलेलेच नाहीत, ते पेटारं डोक्यावर घेऊन गेलेले होते. म्हणजे जे पेटारे वाहून नेणारे लोक होते त्यांचं वेषांतर करून गेलेले होते. असे काही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. तर तोही एक वादाचा विषय आहे. शालेय पुस्तकांमध्ये जे दिलेलं आहे तेच आपण गृहीत धरलं पाहिजे. मग आता ही गोष्ट माहिती पडली, परंतु आग्रा कुठे आणि आपले महाराष्ट्रातलं पुणे कुठं, राजगड कुठं, ते एवढं अंतर, तेही कोणत्याही साधनसंपत्ती शिवाय. म्हणजे जेव्हा ही गोष्ट माहिती झाली औरंगजेबाला, तेव्हा औरंगजेबाने एक आदेश दिला की त्या परिसरामधले जवळजवळ 10 कोस अंतरावरचे सगळे घोडे जे आहेत ते घोडे जप्त करा. म्हणजे कोणताही घोडा त्याला तिथून पळून जाण्यासाठी शिवाजीला मिळू नये. म्हणजे शिवाजीराजे आता नुसतेच पायदळ झालेले आहेत. पायी ते चालून चालणार कुठं आणि पळणार कुठं, त्यांचं तिथं कोण होतं, कोणीच नाही. परंतु शिवाजी महाराज जेव्हा पुण्यातून निघालेले होते तेव्हा त्यांनीच एक योजना आखलेली होती की जातो तर आहे, परंतु तिथून परत येण्याची सुद्धा एक वेगळी योजना आखली पाहिजे. कारण कोणत्याही योजनेशिवाय शिवाजी महाराज कुठेही जात नव्हते किंवा कोणत्याही योजनेला हात घालत नव्हते. संभाजी महाराजांना त्यांनी काय केलं, आता पळत असताना जर दोघंही संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज दोघंही पळताना किंवा निघून जाताना दिसले आणि कुठे अनोळखी ठिकाणी थांबले, तसे औरंगजेबाने आदेश काढलेला होता की एक लहान मुलगा 8-9 वर्षाचा आणि एक
वरिष्ठ व्यक्ती म्हणजे राजा शिवाजी आहेत, हे दोघं जणांना जर कुठे मिळत असेल, असे 2 व्यक्ती जर कुठे नजरेस आले तर लगेच कळवा, म्हणजे तेच शिवाजी आणि संभाजी असू शकतात. मग अशी सूचना निघाल्यानंतर साहजिक आहे की दोघेही सोबत जाणार नाही. मग शिवाजी महाराजांनी काय केलं की आग्र्याच्या उत्तरेला मथुरेमध्ये कोणीतरी विश्वासू व्यक्ती होतेच, म्हणजे ते महाराष्ट्रातून फार पूर्वी कधीतरी राहायला तिथं गेलेले आहे, बऱ्याच वर्षापासून ते तिथं राहत आहेत. तर त्यांच्या घरी संभाजी महाराजांना शिवाजीराजांनी ठेवलं. तर ते व्यक्ती म्हणजे तो विश्वासू व्यक्ती होता कवी कलश. कवी कलश हे विश्वासू व्यक्ती मथुरेचे, आणि यांच्यासोबतच मग ते परत आले. यांच्यासोबतच मग ते राजगडावर, संभाजी महाराज जे आहेत ते राजगडावर परत आले. झालं असं की शिवाजी महाराज बऱ्याच दिवसाआधी, म्हणजे जेव्हा आग्र्यावरून सुटले तेव्हाच ते काही दिवसानंतर राजगडावर हजर झाले, वेषांतर करून. एका ब्राह्मणाचा वेश धारण त्यांनी केलेला होता. पण ते परत येताना मात्र ज्या मार्गाने गेलेले होते त्या मार्गाने ते राजे कधीच परत यायचे नाही. जशी सुरत लुटून शिवाजी महाराज ज्या मार्गाने सुरत लुटण्यासाठी गेलेले होते त्याच मार्गाने ते परत आलेले नाही आहेत. एखाद्या योजनेसाठी महाराज जायचे तर शक्यतो त्याच मार्गाने परत यायचे नाही, म्हणून आग्र्यावरून सुद्धा येताना ते ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने परत आलेले नाही. असं म्हणतात की ते राजस्थानच्या मार्गाने आले, कारण शिवाजी महाराजांचा पाठलाग होणार आहे हे महाराजांना माहिती होतं. माझा पाठलाग होणार आहे महाराजांना माहिती होतं, म्हणून मार्ग बदलवून, उशीर झाला तरी चालेल परंतु मार्ग बदलवून जायला पाहिजे, म्हणून राजस्थानच्या मार्गाने आले. जवळजवळ अनेक दिवसानंतर म्हणजे 20 नोव्हेंबर 1666ला शिवाजीराजे राजगडावर म्हणजे महाराष्ट्राची राजधानी जी आहे ती राजगडावर 20 नोव्हेंबर 1666ला महाराज राजगडावर हजर झाले. पण यांच्यासोबत मात्र संभाजी महाराज आता नव्हते. संभाजी महाराज होते मथुरेमध्ये, ते तिथं काही दिवस राहिले. आणि मग तेही जेव्हा परत आले बऱ्याच दिवसानंतर ते वेषांतर करून आले. सोबत होते कवी कलश. कवी कलश हे जवळजवळ 10 वर्षांनी संभाजी महाराजांपेक्षा मोठे होते. त्यांच्यासोबत ते महाराष्ट्रात आले राजगडावरती. बघा झालं असं की जेव्हा संभाजी महाराज परत आले त्यांच्यासोबत शिवाजी महाराज परत आले, त्यांच्यासोबत संभाजी महाराज कोणाला दिसले नाही. त्यांना विचारणा झाली की संभाजी महाराज कुठे आहेत, तुम्ही तर आलेत पण तुम्ही एकटेच आलेत, आणि स्वराज्याचा जो वारस आहे युवराज शंभूराजे कुठे आहेत, तर युवराज शंभूराजे त्यांच्यासोबत नव्हते. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी असं उत्तर दिलं आहे की शंभूराजांचा मृत्यू झाला आहे, शंभूराजे आता राहिलेले नाही. म्हणजे स्वतःचा मुलगा जिवंत असताना मुलगा नाही असं उत्तर देणारे शिवाजी महाराज. विचार करा की ऐकणाऱ्याला काय वाटलं असेल आणि महाराजांनी सांगताना त्यांना काय वाटलं असेल. मग असं का सांगितलं? संभाजी महाराज जिवंत असताना सुद्धा संभाजी महाराज आता राहिलेले नाही असं उत्तर देण्यामागचं काय कारण असलं पाहिजे? याचं कारण असं होतं की जर मी अशी खबर सांगितली महाराष्ट्रामध्ये की संभाजीराजे मागून येत आहेत गुप्त मार्गाने, तर कदाचित ही गुप्त वार्ता औरंगजेबापर्यंत पोहोचेल आणि औरंगजेब आणखी कसून चौकशीला सुरुवात करेल आणि सगळ्या वाटा अडवून धरेल. म्हणून संभाजी महाराज राहिलेलेच नाही अशी जर वार्ता पसरवली तर कदाचित पाठलाग होणार नाही, आणि पाठलाग झाला नाही तर संभाजी महाराज सुखरूपपणे उशिरा का होईना पण राजगडावर पोहोचतील. हा उद्देश शिवाजी महाराजांनी मनात बाळगलेला होता आणि मोठ्या धैर्यानं आणि हिमतीनं ही खोटी बातमी महाराष्ट्रात सांगितली. आणि नंतर तिथून 2 महिन्यांनी, जवळजवळ 2 महिन्यांनी संभाजी महाराज स्वराज्यात आले, तेव्हा सगळ्यांना मात्र खुशी झाली. यानंतरची सगळी घटना जी आहे ती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.